श्रीरामपूर नगरपालिकेत आज इतिहासाचा क्षण पाहायला मिळाला। नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण जयंतराव ससाणे यांचा पदग्रहण सोहळा अत्यंत आनंदी, उत्साही आणि सणासुदीच्या वातावरणात पार पडला। हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम नव्हता, तर संपूर्ण श्रीरामपूरसाठी उत्साहाचा दिवस ठरला। सकाळपासूनच नगरपालिकेच्या कार्यालयात चैतन्याचे वातावरण होते। संपूर्ण कार्यालय दिवाळीप्रमाणे सजवण्यात आले होते। फुलांची सजावट, रांगोळी, पताका आणि रोषणाई यामुळे नगरपालिका परिसर अक्षरशः उजळून निघाला होता। पदग्रहणाच्या आधी करणदादांनी विधिवत पूजा करून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली। हे केवळ परंपरेपोटी नव्हे, तर जबाबदारीची जाणीव ठेवून केलेले पाऊल होते। करण जयंतराव ससाणे हे सहजपणे या पदावर पोहोचलेले नेतृत्व नाही। संघर्ष, सातत्य आणि जनतेशी थेट नाळ जोडून त्यांनी हा विश्वास मिळवला। सामान्य नागरिकांचे प्रश्न, दुर्लक्षित घटकांची कामे आणि नगर विकासासाठीची तळमळ हीच त्यांची खरी ओळख आहे। याच कारणांमुळे आज त्यांच्या पदग्रहणाला जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। पदग्रहणानंतर करणदादा अधिकृतपणे नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले। त्या क्षणी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अपेक्षा स्पष्ट दिसत होत्या। हा आपलाच माणूस आहे ही भावना अनेकांच्या शब्दात आणि चेहऱ्यातून उमटत होती। हा सोहळा केवळ औपचारिक नव्हता, तर श्रीरामपूरच्या राजकारणात नव्या कार्यशैलीचा संकेत देणारा ठरला। जनतेसाठी काम करणारा नगराध्यक्ष आज प्रत्यक्ष खुर्चीवर बसला आहे, ही भावना श्रीरामपूरकरांनी उत्साहात साजरी केली। करण जयंतराव ससाणे यांचा पदग्रहण सोहळा हा केवळ एक कार्यक्रम न राहता श्रीरामपूरच्या नव्या आशेचा उत्सव ठरला। बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जयंतराव ससाणे साहेबांचा जय। जयंतराव ससाणे साहेबांचा जय। पक्षाचा हेमंत तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।